आपल्या सोबत असतील त्यांना घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रहार काही करायचं। आम्ही चांगला राहिलो तर महात्मा गांधीजी सारखा आहे, जर बिघडलो तर भगतसिंग झाल्याशिवाय राहत नाही की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी। जर फोडाफोडी करून जर कामगारांचं नुकसान करणार असाल तर तुमचे कपडे प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते रस्त्यावरून फाडल्याशिवाय राहणार नाही। तू कुठेतरी गटारीत जन्मला असेल, आमच्या फॅमिली बॅकग्राऊंड बघ तुला। अरे 100 एकर शेतीवर लात मारून आलेला औलाद आहे मी। ज्या ज्या पुढाऱ्यांनी आपल्याला फसवलं त्यांच्या डोक्यावर सुद्धा लाथा घालायची तयारी ठेवा। जमलेले सर्व कामगार, त्यांचे वारसदार आणि प्रहारच्या माध्यमातून गेल्या 3 आठवड्यापासून या कामगारांना एकत्र करणारे आमचे आदिनाथ शिंदे आणि त्यांची संपूर्ण टीम। माझ्या भाषणाची सुरुवात एका शेर शायरीने करावा असं माझं डोक्यात आहे। चालेल ना? ऐकलं ना? वाकिफ कहाँ है जमाना हमारी उड़ान से, वाकिफ कहाँ है जमाना हमारी उड़ान से, और वो थे और लोग थे जो डर गए आसमान से। मित्रांनो, माझा आवाज येतो ना? माग आवाज येतो ना? इथं आवाज थांबला ना मुंबईपर्यंत आवाज जायला पाहिजे एवढी ताकद ठेवतो आपण। मित्रांनो लक्षात ठेवा, सोलापूरकरांच्या ताकदीमध्ये एवढी ताकद आहे मंडळात। इथं बसून मुख्यमंत्र्याची खुर्ची आपण हलवू शकतो का नाही? मित्रांनो, जसं आता अजित भाऊनी सांगितलं की कोणीतरी येऊन फितवा बितवी करायचं, कामगारांना फोडायचं काम करतायत। कामगार त्याला बळी पडणार आहे का? आवाज आला नाही, बळी पडणार आहे का? कारण हा शेवटचा लढा आहे। 28 वर्ष यांच्यात जर मर्दानगी असती तर 28 वर्षामध्ये हिने हे काम केलं असतं। हे गांडूचे औलाद आहेत। हे इंटर पिंटर कोण असतील त्यांना या माध्यमातून सांगतो, आमच्या नादी लागू नका। आमच्या नादी लागलं तर तुमचे हात पाय मात्र व्यवस्थित राहणार नाही, या माध्यमातून सांगतो। कारण कामगारांना तुम्ही अशा पद्धतीने जर फोडाफोडी करून जर कामगारांचं नुकसान करणार असाल तर तुमचे कपडे प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते रस्त्यावरून फाडल्याशिवाय राहणार नाही। कारण हे पाहिलेलं आहे, अजित भाऊनी सांगितलं आम्ही आमदार नाही, खासदार नाही, नगरसेवक नाही, पण यांना माहित आहे आम्ही रस्त्यात उतरलो आणि रस्त्यावर आलो तर ह्यांचा बाप आम्ही आठवण केल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद कामगारांमध्ये आहे। मित्रांनो, या माध्यमातून मी पुन्हा एकदा सांगतो की आराम मास्तरनी केलेल्या रेनगरच्या उद्घाटनाला मोदी साहेब येणार आहेत। येणार आहेत की नाही? येणार आहेत की नाही? सगळ्याजण मी सांगतो, 4 लाटा आणि 2 गोळ्या खायची ताकद ठेवा। आपण मोदी साहेबाचा ताफा आणू आणि मोदी साहेबांना सांगू आम्ही का भारतात राहत नाही का? आराम मास्तरलाही विचारू की आम्ही तुमची 200 रुपयाची पावती सुद्धा फाडली होती आणि 200 रुपये पावती फाडणाऱ्या माणसाला घर भेटला नाही तर हे रेनगर मध्ये 28,500 लोकांना घर कुठून तुम्ही देणार? हे कुठले लोक आहेत? हे लोक कुठून आले? याच्यापूर्वी तर आमचे कामगार गेले होते ना, पावती पाडली ना, मग घर का भेटलं नाही? घर का भेटलं नाही याचं उत्तर कोणाकडे नाही। ए कोण आहे? बसा खाली, काका बसा खाली, हो खाली बसा। थोडा महत्वाचा बोलायला ऐकून घ्या। हे आज ज्या पद्धतीने हे काम करतायत की 28 वर्ष झालं आमचा संघर्ष सुरू आहे आणि तुम्हाला काहीच वाटत नाही आणि याच कामगाराकडून पैसे घेताय, पावत्या फाडताय तरी यांना घर भेटत नाही। तर मी या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला सुद्धा या माध्यमातून इशारा देतो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे सोलापूरला जर येणार नसतील
तर ते येण्यापूर्वी आमच्या कामगारांचा प्रश्न मार्गी लावला नाही तर त्यांचा ताफा प्रहारच्या शिवाय अडवल्याशिवाय राहणार. सगळे कामगार येणार ना? पोलिसांचा मार खायची तयारी आहे ना? काय असं आपण अर्ध मेला तर जम आहे. आज मेलो का पोलिसांची लाट्या शहीद तर होईल असं तसं मरणारच आहे. आम्ही असं सांगत नाही की तुमचं जर अर्ध आयुष्य राहिलं, आमचं सुद्धा अर्धच आहे. आमच्यावर सुद्धा 40-50 गुन्हे आहेत. पण आम्ही हे विचार करणार नाही. अजित भाऊनी सांगितलं की कामगारासाठी उद्या रक्त सांडण्याची जरी वेळ आली तर आम्ही सांडल्याशिवाय राहत नाही. पण तुमच्या बरोबर बेमानी करणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि आणखी एकदा सांगतो की तुमच्याकडे 1 रुपया सुद्धा घेणार नाही. कारण आम्हाला माहित आहे की कष्ट काय असतात. आणि जो लोक आयुष्यभर पुढारी पण केलेलं असतात त्याला काही माहित नसतं. कारण बाप घर चालवतो आणि हा पुढार पण करतो. नसेल तर लोकांच्या खिशातून पाकिटमारी आहेच ना. पण त्या पाकिटमारामध्ये आम्ही नाही. लक्षात घ्या, आम्ही पहिलाच सांगितलं की 100% इमानदारीने तुमचं काम करतो. तुम्ही सुद्धा 100% आमच्या सोबत राहा. नमीन भाई आगे बढ़ो, करनी भाई आगे बढ़ो, बच्चू कडू आगे बढ़ो. कोणी सांगत असेल तुम्हाला की आला चहा पाणी केला आणि पाठवला, अरे ते आमची संस्कृती आहे बाबा. तू कुठेतरी गटारीत जन्मला असेल. आमच्या फॅमिली बॅकग्राऊंड बघ तुला. अरे 100 एकर शेतीवर लात मारून आलेला औलाद आहे मी. तर तुमच्याकडे जर संस्कृतीत पोहोचली नसेल, तुमच्या डोक्यात जर गोबरच भरला असेल तर मग तेच विचार करणार तुम्ही. बरोबर ना? आपण घरी आल्यानंतर पाहुण्यांना पाहुणचार करता, पाणी देता, चहा देता, ही आमची संस्कृती आहे. आणि हेच आमची सुंदरता पण आहे. पण ज्या लोकांना माहित नसेल तर त्या लोकांच्या डोक्यात तेच असणार आहे. आणि मला एवढं सगळ्यांवर खात्री आहे ते कुठलाही कामगार विकला जाणार नाही. विकलं जाणार आहे का तुम्ही? कारण काय बघा, आज आपल्याकडे काहीच नाहीये. आपण काहीतरी मिळावं म्हणून भांडतोय. कुणाचा जर 1000-2000चा फायदा होत असेल तर 1000-2000 वर काही आयुष्य जाणार नाही. जाणार आहे का? तर हे एक लक्षात घ्या की आपण ज्या पद्धतीने काम करतो त्या पद्धतीने तेवढी ताकदीने तुम्ही जर आमच्या सोबत नसाल तर हा लढा यशस्वी होऊ शकत नाही. आता बरेच ठिकाणी मी बघतो की कामगार आले तर कामगारांना खोटे आश्वासन द्यायचे बरेच पुढारी आहेत. आणि कदाचित मला एवढं सुद्धा माहित आहे की ज्या ज्या लोकांनी आपला गैरफायदा उचलला, मी मागेही सांगितलं, एक केलेल्या वारचा प्रतिवार प्रहार केल्याशिवाय राहणार नाही. आणि असं नाहीये की तुम्हाला प्रत्येक आठवड्याला बोलवायचं, बसवायचं आणि पाठवून द्यायचं, हे नाहीये. आपल्याला मी अजूनही सांगतो, अजित भाऊनी सांगितलं, जे कामगार आपल्या सोबत असतील त्यांना घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रहार काही करा. पण जर येणार नाही, जो व्यक्ती येणार नाही त्याला काहीच भेटणार नाही. हे पण लक्षात घ्या. कारण मी नेहमी सांगतो की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. तुम्ही जेवढ्या ताकदीने याल तेवढ्या ताकदीने आम्ही तुमच्या सोबत जातो. मी मागेही 3 सभेमध्ये सांगितलं होतं, काय बरेच लोक मला नवीन दिसतात. मी मागे सांगितलं की सगळेच जर हिंदू असतात आणि सगळेच जर मुसलमान असतात तर तुमचा प्रश्न संपला असता. पण काही ते आहे, काही माळी आहे, मुसलमान आहे, बौद्ध, सगळ्या जातीचे. त्यामुळे मित्रांनो तुमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. आणि हेच मिल कामगार आहेत जे रेल्वेमध्ये लागलेली नोकरी खूप कमी पगार होती पूर्वी. तुम्ही सगळ्यांना माहित असेल, खूप कमी पगार होती. आणि त्या रेल्वेच्या नोकरीला लात मारून लोक मिलमध्ये गेले. बरोबर आहे ना? रेल्वेच्या नोकरीला लात मारून गेला. आणि आपल्या नशिबी अशा प्रकारे भोग येईल आपल्याला माहित नव्हतं. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, जसं रेल्वेच्या नोकरीला लात मारून आला तसं ज्या ज्या पुढाऱ्यांनी आपल्याला फसवलं त्यांच्या डुंकरावर सुद्धा लात घालायची तयारी ठेवा. ठेवणार ना? कामगार एकजुटीचा आणि त्यांना आणि सगळ्यांना माहित आहे
आम्ही चांगलं राहिलो तर महात्मा गांधीजींसारखं आहे, जर बिघडलो तर भगतसिंग झाल्याशिवाय राहत नाही. भगतसिंगनी काय केलं होतं तुम्हाला माहित आहे ना? माहित आहे ना? बघा मी अजूनही सांगतो की आपण ज्या सौजन्याने वागतो त्या सौजन्याने समोरची व्यक्ती वागले पाहिजे. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की जे लोक येणार नाहीत, फॉर्म भरणार नाहीत, त्यांना घराच्या बाबतीत आम्ही काही श्युरिटी देऊ शकत नाही. तुम्हाला जर मिळवायचं, जर आता मला सांगा, आज जवळपास एखादा घर घ्यायचं म्हणजे किती पैसे लागतात? 5-6 लाख रुपये लागतं ना? 10 लाख रुपये लागतं ना? बरोबर आहे की नाही? आज एखादा गुंठा जागा घ्यायची म्हणजे 5-10 लाखाशिवाय भेटत नाही. चला बाबा, तुम्ही आम्ही पत्राच्या बांधून 1-2 लाख रुपये, 10-12 लाख रुपये लागले की नाही? आराम मास्तर 12 लाखाच्या घरात राहतात का? राहतात का? आपले मोदी साहेब राहतात तर मोदी साहेबांना तर 10 लाखाचा ड्रेस लागतो दिवसभरात. आपल्याला घर भेटेल त्यांना 10 लाखाचे कपडे लागतात. पण हे एक लक्षात घ्या, आणि हे सुद्धा राहत नसतं. कारण आपण बघितलं की इंदिरा गांधी पंतप्रधान होते, ते सुद्धा केले. राजीव गांधी होते, ते गेले. मनमोहन सिंग गेले, सगळेजण गेले, आणि मोदी साहेब सुद्धा उद्या जाणार आहेत. पण मोदी साहेब असताना काय काय लोकांचं कल्याण केलं हे महत्वाचं मित्रांनो. कामगार सुखी झाला पाहिजे, शेतकरी सुखी झाला पाहिजे, तेव्हाच हा देश सुखी असणार आहे. पूर्वी 2च व्यवसाय होते, एक मिल कामगार होता आणि शेती होती. आणि हे जेवढे काही नेते आहेत हे सगळे बदमाश आहेत, लक्षात घ्या. त्यांनी काय केलं, तुम्हाला जाती जातीत अडकून ठेवला. त्यांना माहित आहे की मुसलमान असेल तर त्याला मुसलमान नेता लागतो, हिंदू असेल तर त्याला हिंदू लागतो, बौद्ध असेल त्याला बौद्ध लागतो. परंतु हे कोणीच विचार करत नाही की आपल्या कामाचं कोणी आहे भाऊ, कोण कामाला येणार आहे? हॉस्पिटलमध्ये अडचण आलं तर कोण येणार आहे? उद्या आपल्याला काय आपलं काम होत नाही सरकारी ऑफिस मध्ये, कोण येणार आहे? ते जातीचा माणूस तयार होऊन घरी यायला, आपल्या घरात गेला, भेटायला गेलं तर आंघोळ करून यायला 4 तास लावताय. मला तर कधी कधी असं वाटतंय त्याला धरून आणावं, 1-2 बाटली पाणी रस्त्यावर घालून घेऊन जावं. बरोबर, दररोज साबण लावायची गरज नाही, एकदा आम्ही सुद्धा लावू साबण त्यांना. पण राहिलं काय विषय माहित आहे का? आपण सुद्धा काय झालं, जातीत अडकून राहिला. अजित भाऊने सांगितलं की आम्हाला मतदानासाठी मी करत नाही, 100% करत नाही. पण यापुढे मी तुम्हाला सांगतो की कोणालाही मत मारण्यापूर्वी प्रहारचा मत घेतल्याशिवाय, तुम्ही विचार घेतल्याशिवाय प्रहार मत मारायचं. आता पुन्हा एकदा जेलमध्ये जायची तयारी ठेवू. आता तुमच्या सोबत आम्ही असणार, लक्षात घ्या. तेच सांगालो. बघा, एक लक्षात घ्या, हा सोलापूर आपला जे आहे ना, शहीदांचा देश आहे, लक्षात ठेवा. ऐका, आपल्याकडे 4 हुतात्मे होऊन गेले, पाहिलं ना आपण, दिवाळीला घातला मला. आणि एक लक्षात घ्या, आता आपला लढा हा शेवटचा आहे. याच्या पुढे कोणी नेता येणार नाही, कोणी पुढारी येणार नाही, लक्ष्मी विष्णूचा प्रश्न निर्माण होणार नाही. पण आता आपण आलो तर इमानदारीने आम्ही तुम्ही मिळून हा मार्गी लावू, आणि तुम्हाला तुमच्या घराचा प्रश्न सोडवल्याशिवाय प्रहार राहणार नाही, एवढं पुन्हा एकदा शब्द देतो. मोदी साहेब येणार आहेत, त्याची तयारी चालू करा. मोदी साहेबांचा ताफा प्रहारच्या वतीने आणू, मोदी साहेबांना लोटांगण घालू आणि सांगू की पहिल्या लक्ष्मी विष्णूच्या कामगारांचा घराचा प्रश्न मार्गी लावा, नंतरच रेनगरला जायचं, एवढं तुला सांगू. आणि त्यानंतरच आपला हा लढा संपल असं मी सांगतो. आज मी पत्र देतो पोलिसांना, आज पत्र देतो महानगरपालिकेला आणि जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा की मोदी साहेबांच्या दौऱ्याच्या आधी लक्ष्मी विष्णू कामगारांचा प्रश्न मार्गी लावा. जर प्रश्न मार्गी लागला नाही तर मोदी साहेबांना सुद्धा आम्ही बाय बाय केल्याशिवाय राहणार नाही. आणि अरे शरद पवार साहेबांकडून तर अर्धी टोळी पळून गेली ना. बघा, कामगाराचा जो जो सत्यानाश करत त्यांचाही सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही.
ओके ओके आता आपल्याला काय शरद पवार असतील, सुशील कुमार शिंदे असतील, मोदी असतील, हा विषय बाजूला ठेवा. आपल्या मुद्द्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं. आम्ही 2 पत्र दिलेले, एक कलेक्टर साहेबाला, एक मुख्यमंत्र्यांना आणि एक महापालिकेला, आणि त्यांना सांगितलं की हा कामगारांचा अशा अशा प्रकारे प्रश्न आहे, तुमचा ठराव झाला आणि ठरावाप्रमाणे तुम्ही कारवाई करा. आता आपण परत एकदा जाऊन विचारू काय काय केला, नाहीतर पुढचं आंदोलन आपण महानगरपालिकेवर लावू. पण सगळेजण जमायचे इथंच, सगळेजण जमायचे इथं. आता बरेच कागद आपल्याला काढायचे, तुम्ही सगळं शोध सुरू केलेला आहे. ज्या ज्या लोकांनी बेमानी केली, बदमाशी